मित्रांनो, तुम्ही कधी माकडाला लॉगिंग करताना पाहिलं आहे का? तुम्हाला वाटेल हे कसं काय शक्य आहे, पण हो, हे शक्य आहे. एका माकडानं करून दाखवलं आहे. नेमका तो कसा लॉक करतो याविषयी जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. सोशल मीडियावरती अनेक ब्लॉगर्स नवीन व्हिडिओ शेअर करत असतात. सुंदर निसर्गरम्य ठिकाणचे, खाद्यपदार्थाच्या ठिकाणचे, रेसिपीचे व्हिडिओ, डान्स गाण्याचे व्हिडिओ शेअर करत असतात. लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत अनेक जण व्हिडिओ शेअर करत असतात. पण तुम्ही कधी माकडाला लॉगिंग करताना पाहिलं आहे का? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत. सोशल मीडियावरती सध्या या माकडाची खूपच चर्चा आहे. या माकडाचं नाव बबलू आहे. हे माकड भारतभर फिरतं, नवीन ठिकाणचे व्हिडिओ शूट करतं आणि आपल्या हटके अंदाजामध्ये माहिती देखील सांगतो. त्याच्या प्रत्येक व्हिडिओवर लाखोपेक्षा जास्त व्ह्यूज मिळतात. लोक आवडीने त्याचे व्हिडिओ देखील लाईक करत असतात, शेअर करत असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माकड लॉगिंग कसं काय करतो आणि माहिती कशी काय सांगतो. त्यासाठी जर तुम्हाला हा बबलू माकड नेमका आहे तरी कोण हे जाणून घ्यावं लागेल. तुम्ही आजपर्यंत अनेक माकड पाहिली असतील. ते झाडावर उड्या मारतात, मजेशीर गोष्टी करतात, सर्कसमध्ये कला दाखवतात. पण तुम्ही कधी लॉगिंग करणारा माकड आजवर बघितला नसेल. हा बबलू माकड मात्र ब्लॉगिंग करतो. कारण हा कोणी साधारण माकड नाही, तर AI जनरेटेड माकड आहे. म्हणजेच हा AI विश्वातला ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर आहे, जो भारतभर फिरतो आणि ब्लॉग बनवतो. सोशल मीडियावरती त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तो स्थानिक भाषेमध्ये संवाद साधतो. मजेशीर संवादानं सर्वांचं मन देखील जिंकतो. मिळालेल्या माहितीनुसार बबलू माकडाला क्रिएट करण्यामागे एका तरुणाचा हात आहे. त्या तरुणाचं नाव लखन सिंह आहे आणि तो दिल्ली येथे राहतो. त्याने आपल्या क्रिएशनपासून बबलू हे AI पात्र निर्माण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून तो लोकांचं मनोरंजन करतो आणि त्यांना भारतसुद्धा दाखवत असतो. ब्लॉगर बबलू AI या इंस्टाग्राम अकाउंटवरून या माकडाचे अनेक व्हिडिओ शेअर केले जातात. या प्रत्येक व्हिडिओवर लोक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.